चल आता सेकंड मेथड आहे हां फाईल हँडलिंगमध्ये. फाईलला ओपन करण्यासाठी अजून एक मेथड आहे. आत्तापर्यंत तुम्ही फाईलला कसं ओपन केलं होतं, एक व्हेरिएबल बनवायचं, त्याच्या आतमध्ये ओपन फंक्शन चालवायचं, ओपन फंक्शनच्या आतमध्ये फाईलचं नाव आणि कोणत्या मोडमध्ये ओपन करायचे तो तुम्ही काय करणार होते, पास करणार होते. सेम फाईलला ओपन करण्यासाठी आपल्याकडं सेकंड मेथड पण आहे. ही तुमची पहिली मेथड होती, म्हणजे जे इनिशियल तुम्हाला शो केलं होतं ती तुमची पहिली मेथड होती. आता मी तुम्हाला सेकंड मेथड पण काय करतो इथं शो करतो. सेकंड मेथड युजिंग विथ स्टेटमेंट आहे. विथ एक कीवर्ड आहे आपल्याकडं, विथ एक कीवर्ड आहे, त्या विथ कीवर्डच्या मदतीने आपण काय करणार आहे, आता ओपन करणार आहे. सेम आहे, फक्त काय करायचं आहे तुम्हाला, सिंटॅक्स समजा विथ कीवर्डच्या नंतर विथ कीवर्डला राईट करायचं आहे. मग तुम्हाला राईट करायचं आहे ओपन फंक्शन. ओपन फंक्शनचं सिंटॅक्स सेमच आहे. फाईल ओपन फंक्शनच्या आतमध्ये काय जाणार, दोन गोष्टी, एक फाईलचं नाव कॉमा करून लगेच तुमचं मोड. ते पण पास करू आपण. रीड मोडमध्ये काय करतोय, त्याला मी ओपन करतोय. आता लक्ष द्या, एकदा की विथ स्टेटमेंटमध्ये तुम्ही ओपन फंक्शनला यूज केलं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक ॲलाइस क्रिएट करायचं आहे. म्हणजे की ॲज कीवर्डचं यूज करून हा जो फंक्शन आहे त्याला कुठंतरी काय करायचं, सेव्ह करून घ्यायचं आहे. इथं कसं तुम्ही फंक्शन जेव्हा ओपन करायचे तेव्हा एका व्हेरिएबलमध्ये सेव्ह करून घ्यायचं, असं फाईल इक्वल टू सेम आपण काय करणार आहे, इथं पण ॲज करून त्याला सेव्ह करून घेणार आहे. चला, त्याला मी नाव देतोय फाईल, मग लावायचे कोलन, आणि मग एकदा की तुम्ही कोलनच्या आतमध्ये आले, मग त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही पाहिजे तो कोड लिहू शकता. कोणतं कोड लिहायचं, जे तुम्ही इथं लिहायचे डायरेक्टली, रीड लाईन, टेल, सीक, राईट, जे पण काही असेल त्याला तुम्ही सेम इथं काय करू शकता, यूज करू शकता. आता ह्याच्यामध्ये एक फायदा आहे की तुम्हाला क्लोज करण्याची गरज नाही. रन कर आणि बघा आउटपुट सेम पद्धतीने येत आहे. काय आलं, सगळं कंटेंट तुमचं फाईलच्या आतमधलं व्यवस्थितपणे रीड झालं. रीड फंक्शनचं काम असतो. हां चला, आता मी काय करतोय, प्रिंट करतोय. आता प्रिंट करणार, तुम्ही मला सांगायचं आहे आता फाईल डॉट टेल काय होणार सांग. पटपट उत्तर द्यायचे, मग मला CSV दाखवायला. कर्सर कुठं असेल, एंडिंगला असेल. चेक करू आपण, कुठं आहे, 78 म्हणजे आहे लास्टलाच आहे, कारण जो कंटेंट आहे आपलं, कुठं आहे आपली फाईल, ही फाईल होती ही. ह्याच्यामध्ये जर का मी काउंटिंग केली तरी तर ॲटलिस्ट 78 लेटर्स तरी मला सापडू शकतात. चल आता मी काय सांगतोय, प्रिंट करा हां फाईल डॉट रीड लाईन. चल सांगायचं आता काय होईल, काय येईल याचं आउटपुट. पहिल्या लाईनला जे काही आहे काय आलं, ब्लँक लाईन आली इथं. तर अजून एकदा करतोय, प्रिंट काय आलं पाहिजे, काय आले तुमचे 2 ब्लँक लाईन आलेले. लक्षात घ्या आता कन्सेप्ट. हां टेल फंक्शनच्यामुळे तुम्हाला काय समजलं, कर्सर कुठं आहे तुमचं आता, एंडिंगला प्रेझेंट आहे. एंडिंग म्हणजे कुठं, या फुल स्टॉपला, बरोबर. ते बघा इथं कर्सर तुमचं प्रेझेंट आहे. हां इथं तुमचं काय आहे, कर्सर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही रीड लाईन करण्याचा प्रयत्न केला, काय भेटणार तुम्हाला, एम्प्टी लाईन भेटणार, कारण तुमचं सगळं कंटेंट काय झालेलं आहे, रीड झालेलं आहे.
लक्षात येतोय काय सांगतोय मी कन्सेप्ट? समजतोय? रीड फंक्शन जो होता त्यांनी सगळं कंटेंट रीड करून टाकलं ना एका ह्याच्यामध्येच, त्याच्यानंतर तुम्ही परत रीड लाईन करायला सांगताय, पण कंटेंट राहिलंच नाही ना रीड लाईन करण्यासाठी. लक्षात येतोय? ह्याच्यानंतर तुम्ही काय करा, प्रिंटला देखील यूज करा. काय अशा पद्धतीने आता रन करा. काय ना एम्प्टी लिस्ट आहे ना, नीट बघून घ्या काय आलेलं आहे, एम्प्टी लिस्ट आलेली. काय आली एम्प्टी लिस्ट? कारण कंटेंट राहिलेलंच नाही रीड करण्यासाठी. पहिले तुमचं कंटेंट रीड फंक्शन सगळं रीड करून घेतोय, त्याच्यानंतर टेल फंक्शन तुम्हाला सांगतोय की तुमचं कर्सर कुठं प्रेझेंट आहे, शेवटी प्रेझेंट आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की रीड लाईन करा. कोणती लाईन रीड करायची? पायथनला लाईन सापडतच नाही आहे, म्हणून त्यांनी काय दिलं, एम्प्टी लाईन, म्हणजे की एम्प्टी स्ट्रिंग आपल्यासमोर प्रेझेंट केली. इथं पण एम्प्टी स्ट्रिंग आपल्यासमोर प्रेझेंट केली. आणि रीड लाईन्स कशा फॉर्मॅटमध्ये डेटा प्रेझेंट करतो, लिस्टमध्ये प्रेझेंट करतो, तर त्यांनी आपल्याला काय दिलं मग, एम्प्टी लिस्ट दिली. कन्सेप्ट समजतोय? आता काय करतो मी, फाईल डॉट क्लोज करण्याचा इथं प्रयत्न करतो. समजून घ्या हे पण. लक्षात येतोय कन्सेप्ट? समजलंय ना कन्सेप्ट? हां, व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. काय ह्याच्यामध्ये दाखवतोय तुम्हाला मी, काय दाखवलं, सेकंड मेथड ऑफ फाईल हँडलिंग. म्हणजे तुम्ही या मेथडनी पण फाईलला ओपन करू शकता. फाईल एकदा तुमची ओपन झाली की त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्ही त्याचा पाहिजे तो कोड तुम्ही इथं राईट डाऊन करू शकता. ह्याची तुम्हाला इथं गरज नाही आहे, हा तुमच्यासाठी अल्टरनेटिव्ह. जेव्हा तुम्ही विथ स्टेटमेंटच्या मदतीने फाईलला ओपन करतात, तेव्हा जेव्हा तुमचं सगळं स्टेटमेंट लिहून होतं ना, जेव्हा तुम्ही या विथ स्टेटमेंटच्या बाहेर निघतात, म्हणजे की सपोज इथं आलो मी, आता विथ स्टेटमेंटचं काय झालो, मी बाहेर झालो, तर ऑटो काय करतो, पायथन तुमच्यासाठी फाईलला क्लोज करून टाकतो. लक्षात घ्या, पायथन ऑटो तुमच्यासाठी काय करणार आहे, फाईलला क्लोज करणार आहे. जर का मी इथं बाहेर येऊन फाईल डॉट सपोज इथं येऊन मी काय करतोय, प्रिंट करतोय. कोणाला प्रिंट करतोय बघा, फाईल डॉट याला आपण चेक करू आता. काय दिलंय त्यांनी, व्हॅल्यू एरर. आता व्हॅल्यू एरर का दिलंय त्यांनी ते पण बघा. त्याचं स्टेटमेंट काय, इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑन क्लोज्ड फाईल. काल पण तुम्हाला हा एरर दाखवलं होतं, इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑन क्लोज्ड फाईल. कारण ही फाईल ऑलरेडी क्लोज झालेली आहे आणि त्याच्यावरती मी काय करतोय, रीड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जी फाईल क्लोज आहे त्याच्या आतमधलं कंटेंट कसं रीड करू शकतो एखादं. पण आपण इथं फाईलला क्लोज केलं का, नाही केलेलं. आपण क्लोज स्टेटमेंट पासच नाही केलंय, ऑटो क्लोज केलेलं आहे तुमच्या विथ स्टेटमेंटने. तर हाच फरक आहे. जेव्हा तुम्ही व्हेरिएबलच्या आतमध्ये फाईलला ओपन करतात तेव्हा त्या फाईलला तुम्हाला क्लोज करावा लागतो, आणि जेव्हा तुम्ही विथ स्टेटमेंटच्या मदतीने फाईलला ओपन करणार तेव्हा तुम्ही स्वतः काय ऑटो पायथनच तुमच्या फाईलला काय करणार, क्लोज करणार. कधी क्लोज करणार, जेव्हा तुम्ही त्या विथ स्टेटमेंटच्या बाहेर निघून जाणार. जोपर्यंत ह्याच्या विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये तुम्ही कधीपर्यंत आहे, या 5 लाईनीच्या कोडपर्यंत आहे, बरोबर ना. हा 5 लाईनचा कोड संपलं
की तुम्ही विथ स्टेटमेंटच्या बाहेरच पाडणार, विथ स्टेटमेंटच्या बाहेर निघून जाणार. सो नीट नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. हां, विथ स्टेटमेंटचं यूज का करायचं ह्याचं मेन यूज समजून घ्या. कारण फाईलला ओपन तर व्हेरिएबलमध्ये पण करता येतं, काय फरक नाही आहे. मग विथ स्टेटमेंटची काय गरज आहे, कारण फाईल तुम्ही क्लोज करणार नाही. प्रोग्रॅमर कधी कधी फाईलला क्लोजच करत नाही, तो तसंच त्याला काय करतोय, ओपनच ठेवतोय. पण ही गुड प्रॅक्टिस नाही आहे. प्रत्येक फाईल जी ओपन होती आहे ती फाईल क्लोज पण झाली पाहिजे. एक तर मग तुम्ही स्वतःहून करा, नाही तर तुम्हाला नसल लक्षात राहत नाही होते त्या केसमध्ये विथमध्ये तुम्ही फाईलला ओपन करा. कारण कोड तर सेमच लिहिणार आहे, फक्त विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये लिहायचं आहे, जो पण तुम्हाला आता परफॉर्म करायचं आहे. आणि पायथन जसं तुम्ही विथ स्टेटमेंटच्या बाहेर निघणार, पायथन तुमच्यासाठी ती फाईल क्लोज करून टाका. आता आपल्याला काय करायचं आहे, CSV वरती वर्किंग दाखवतो आणि मग आपण डेकोरेटर्स कन्सेप्टकडे जाऊ आणि मग पायथनला एंड करू. मग आता चल समजून घ्या. आता फाईल हँडलिंग विथ CSV फाईल, ह्याच्यासाठी परत तुमचे आता फंक्शन्स काय झाले, चेंज झाले. सगळ्यात पहिले आपण उलटं जाऊ. आता आपण डायरेक्टली काय करू, आता राईट करू पहिले. ठीक आहे, CSV फाईलला आपण काय करू, आता राईट करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे की राईट म्हणा किंवा तुम्ही क्रिएट पण त्याला म्हणू शकता. आता लक्ष द्यायचं, CSV वरती फाईल हँडलिंग जर का करायचं असेल, फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट जर का वापरून तुम्हाला CSV फाईल्सवरती वर्क करायचं असेल, तर CSVची पायथनमध्ये लायब्ररी अवेलेबल आहे. CSVची पायथनमध्ये लायब्ररी अवेलेबल आहे, त्या लायब्ररीला यूज करूनच तुम्ही परफॉर्म करणार आहे. सो सगळ्यात पहिले इम्पोर्ट करून घ्यायचं आहे कुणाला, CSVला. कोणती पण लायब्ररी इम्पोर्ट करण्यासाठी तुम्ही कीवर्ड यूज करतात. कोणती लायब्ररी पायथनच्या फाईलमध्ये पुट करण्यासाठी तुम्ही कीवर्ड यूज करतात इम्पोर्ट, आणि इम्पोर्ट नंतर तुम्ही लायब्ररीचा नेम प्रोव्हाइड करतात. लायब्ररीचा नेम काय आपल्या, CSV. चलो इम्पोर्ट करा. बाकी मग आपलं जो पुढचं काम आहे तो सेमच आहे जसं आपण वरती केलं होतं. चला विथ सगळ्यात पहिले ओपन. आता आपण विथ मेथडच्या मदतीनेच काय करू, ओपन करू. त्याला आपण नाव देऊ, काय द्यायचं आहे, फाईल डॉट CSV. आता एक्सटेन्शन नीट बघा, आता TXT देऊन जमणार आहे का, नाही. आता आपण काय देणार आहे, फाईल डॉट CSV देणार. आता प्लस काय द्यावं लागतं आपल्याला, मोड द्यावा लागतो. मोड काय देणार आपण, रायटिंग करतोय आपण, म्हणजे की राईट बनवतोय, क्रिएट करतोय. सो आपण कोणता मोड देणार आहे, W. लक्ष द्या, हां मोड तुमचे सेमच आहे अजून पण, अपेंड आहे, राईट आहे आणि रीड आहे. हे तिन्ही पण मोड CSV फाईल्समध्ये पण कॉमनच आहे तुमचे. आता आपण राईट मोडमध्ये हे करतोय, तर राईट मोडची वर्किंग काय होती, पहिले सगळ्यात पहिले पायथन जाऊन काय चेक करणार, फाईल डॉट CSV एक्झिस्ट करते का नाही करते. जर का एक्झिस्ट नसेल करत तर तो काय करणार, क्रिएट करणार तुमच्यासाठी. म्हणजे इथं फाईल माझी क्रिएट होईल. त्याच्यानंतर त्याला नाव द्या CSV फाईल म्हणून, कोलन लावा आणि आता आतमध्ये सांग. आता ह्याच्यामध्ये फंक्शन्स वेगवेगळे. तिथं कसं राईट फंक्शन होतं, इथं आता राईट फंक्शन नाही. आता इथं रायटर फंक्शन, तो की CSVच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. लक्ष द्यायचं आहे, कशाच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, CSVच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सांग त्याला पण आता लिहून घेऊ आपण. सो एक व्हेरिएबल बनवा. सपोज मी A नावाचं व्हेरिएबल बनवतोय किंवा W नावाचं बनवतो, कारण आपण राईट करतोय. सो W इक्वल टू CSVला राईट करायचं आहे. CSV तुमची लायब्ररी आहे, त्याला डॉट लावायचं आहे आणि त्या CSV लायब्ररीच्या आतमध्ये काय तुमचं फंक्शन प्रेझेंट आहे. कोणतं फंक्शन आहे, रायटर फंक्शन.
सो इथे तुम्हाला सजेशनमध्ये पण येत असेल रायटर, आणि त्या रायटरच्या आतमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही CSV फाईलला ओपन केलेलं आहे. कशामध्ये ओपन केलं आहे आपण, CSV_ फाईलमध्ये, आणि तो डेटा कशामध्ये पास करायचा, या रायटर फंक्शनच्या आतमध्ये. समजतोय सिंटॅक्स, व्यवस्थितपणे समजून घ्या. TXT फाईलला नॉर्मली तुम्ही ओपन केलं होतं, ओपन केलं राईट मोडमध्ये, आणि लगेच तुम्ही काय केलं होतं, राईट फंक्शनला यूज केलं होतं. लक्षात आहे, हे बघून घ्या. राईट मोडमध्ये हे बघा, सगळ्यात पहिले तुम्ही फाईलला ओपन केलं, ओपन केल्यानंतर डायरेक्टली त्या व्हेरिएबलवरती तुम्ही राईट फंक्शनला अप्लाय केलं. आता तसं नाही करायचं आहे. CSV फाईलमध्ये ऑपरेशन थोडं चेंज होतं आहे. फाईल तुमची ओपन झाली, CSV फाईलमध्ये तुम्ही ओपन केलं फाईलला, लक्षात येतोय, CSV_ फाईलमध्ये तुम्ही file.csvला काय करताय, तुम्ही ओपन करताय. कोणत्या मोडमध्ये ओपन करताय, राईट मोडमध्ये तुम्ही ओपन करताय. पण लगेच तुम्ही रायटर फंक्शनला वापरणार नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला CSV लायब्ररीच्या आतमध्ये एक रायटर फंक्शन आहे, त्या रायटर फंक्शनला तुम्हाला काय करायचं, CSV फाईलला पास करायचं. हा रायटर फंक्शन काय सांगतोय की ही file.csv क्रिएट होईल, आणि त्याच्यामध्ये राईट करण्याची परमिशन सुद्धा मी तुम्हाला काय करतो, प्रोव्हाइड करतो. लक्षात घ्या, राईट करण्याची सुद्धा देखील परमिशन तुम्हाला कोण देतोय, हा रायटर फंक्शन देतो. हा झाला तुमचं पहिलं काम. आता सिंपल आहे. आता काय करायचंय, W. या W व्हेरिएबलच्या आतमध्ये तुमचं CSV फाईलला तुम्ही स्टोअर केलेलं आहे. हां, त्याच्यानंतर काय करायचं आहे, W. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक फंक्शन आहे अजून एक, राईट रो म्हणून. आता राईट रोची काय गरज आहे आपल्याला, कारण जे एक्सेल फाईल्स असतात त्याच्यामध्ये रोज असतात. कधी चेक करा, एक्सेल फाईलला ओपन करा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज प्रेझेंट असतात. सो त्या नंबर ऑफ रोजमध्ये तुम्ही काय करणार आहे, डेटाला काय करणार आहे, आता पुश करणार आहे. काय करणार आहे, डेटाला पुश करणार आहे. आता समजून घ्या, पहिली जी रो असते ती काय असते, तुमचं कॉलम नेम्स असतात. कोणत्याही CSV फाईलमध्ये जी पहिली रो असते, रो नंबर 1 त्या CSV फाईल एक्सेल फाईलमध्ये, त्याच्यामध्ये पहिल्या रोमध्ये तुम्ही काय डेटा पुट नाही करत लगेच. पहिले तुम्ही काय करतात, कॉलम्सला नावं प्रोव्हाइड करतात. सो ते कॉलमचे नावं आपण काय करणार आहे, राईट रोमध्ये. ही जी राईट रो मी इथं पुट करतोय, ही काय माझी पहिली रो आहे. कोणती रो आहे, पहिली रो. आणि त्या पहिल्या रोमध्ये काय काय येणार आहे, नेम आणि कॉमनली सेपरेटेड व्हॅल्यू आहे. मी लिस्ट इथं पास केली आहे. या लिस्टमध्ये डेटा किती आहे, 3 डेटा आहे, आणि सगळं डेटा कॉमनली सेपरेटेड आहे. तर पहिलं डेटा पहिल्या कॉलममध्ये जाणार आहे, दुसरा डेटा दुसऱ्या कॉलममध्ये जाणार आहे, तिसरा डेटा कुठं जाणार आहे, थर्ड कॉलममध्ये जाणार आहे. आता मला सेकंड रोला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. सेकंड रोला फिल करण्यासाठी परत मी काय लिहिणार, W. राईट रो, त्याच्या आतमध्ये काय करणार मी आता, काय अशा पद्धतीने राईट करणार. लक्ष द्या, परत एकदा W. काय करणार, तिसरी रो आता काय करायची, मला फिल करायची. सो काय अशा पद्धतीने मी काय करणार, फिल करणार. चौथी रो फिल करायची. तेवढे तुम्हाला काय करायचे, इथं राईट रोला तुम्हाला इम्प्लिमेंट करत जायचे. काय अशा पद्धतीने रो बाय रो तुमचा डेटा काय होत राहणार, इथं फिल होत राहणार. सो पहिले तुम्ही CSV फाईलला ओपन करणार, त्याच्यानंतर तुम्ही रायटर फंक्शनच्या आतमध्ये त्याला पुट करणार. रायटर फंक्शनच्या आतमध्ये जोपर्यंत तुम्ही पुट करत नाही तोपर्यंत त्या CSV फाईलमध्ये डेटा राईट करता येत नाही. हां, TXT फाईलमध्ये डायरेक्टली डेटा राईट करता यायचं, बट CSV फाईल्सला सगळ्यात पहिले रायटर फंक्शनच्या आतमध्ये त्याला पुट करावं लागतं, त्या फाईलला पास करावा लागतो. कारण ओपन फंक्शन काय करतोय, फाईलला तुमच्यासाठी फक्त ओपन करतोय. लक्ष द्या, फाईलला फक्त ओपन करण्याचं काम करतो. मग रायटर फंक्शन त्याच्या आतमध्ये राईट करण्याचं काम करणार. लक्ष द्या, रायटर फंक्शन त्या ओपन केलेल्या फाईलमध्ये राईट करण्याचं काम करणार आहे. आता डायरेक्टली तर राईट करता येत नाही, कारण टेक्स्ट फाईल नाही आहे, ती CSV फाईल आहे. CSV फाईलचं एक स्ट्रक्चर समोर आणा, तुमच्या डोळ्यासमोर आणा. CSV फाईलचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स प्रेझेंट असतात. रो बाय रो डेटा सगळं फिल करावा लागतो. त्या रोमध्ये पण सेल असतात. सेल कुणाला म्हणतो आपण, बॉक्स. हां, त्याला आपण म्हणतो सेल.
फाईलवरती काम करण्या अगोदर त्या फाईलचं स्ट्रक्चर समजणं पण इम्पॉर्टंट आहे. आता तो जनरल नॉलेज झाला, तो पायथनमध्ये नाही तुम्हाला दिला जाणार आहे, ते तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल आता थोडं. ही काय माझी, याला आपण म्हणतो एक्सेल फाईल, CSV फाईल, काय पण म्हणतो. सो हे काय तुमचे रोज आहे. हा पहिली रो आहे, हा सेकंड रो आहे. हे बघा, ही रो नंबर 1, ही रो नंबर 2, ही रो नंबर तुमची 3. लक्षात येते. आणि नेहमी पहिली रो तुमचं काय फील्ड असतं बाय डिफॉल्ट, सगळेजण कॉलम नेम्सच देतात. कोणी असं नाही करत की डेटा फिल करतो आणि शेवटी जाईल तर कॉलम नेम्सला प्रोव्हाइड करतो. बरोबर ना. कॉलम नेम्स तुमचा कुठं येतो, टॉपला येतो. आणि मग त्याच्या खाली हा सगळं काय झालं, तुमचा डेटा झाला. या कॉलमचा कॉन्टॅक्ट नंबरचा डेटा काय, हा सगळं डेटा. कन्सेप्ट समजतोय तुम्हाला. आणि हा जो एक इंडिव्हिज्युअल सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडिव्हिज्युअल बॉक्स, त्याला आपण सेल म्हणतो. हां, मग आता डेटा कसं फिल होणार तुमचं या CSV फाईलमध्ये, लक्षात आहे. पहिली रो मी इथं काय केलेली, राईट केलेली, नेम, एज आणि सिटी. सो पहिली रो म्हणजे काय, ही तुमची पहिली रो. आणि नेम कुठं येणार, या पहिल्या सेलमध्ये येणार. एज कुठं येणार, या दुसऱ्या सेलमध्ये येणार. आणि सिटी कुठं येणार, या तिसऱ्यामध्ये. आता त्याच्या खाली बरोबर कोणता डेटा येणार, नेमच्या खाली बरोबर नेम पुट केलं आहे तर नेम जाणार. एजच्या खाली बरोबर एज आहे तर एज जाणार. सिटीच्या खाली कोण आहे, सिटी आहे, तर बरोबर त्याच्यात इथं काय येणार तुमचं, सिटी. कन्सेप्ट समजतोय. चल, आता काय करावं लागेल, आता बोला. काय करावं लागेल आता, प्रिंट करायचं आहे. बरं, आता हा CSV मध्ये काय नवीन कन्सेप्ट नाही आहे. रन कर बरं एकदा विथमध्ये. आय थिंक गरज पडत नाही. ओके, हां, प्रिंट करण्याची गरज नाही आहे. विथ डायरेक्टली कोडला रन करून टाकतो. विथ फंक्शनच्या आतमध्ये हा पण बेनिफिट आहे. झालंय, फाईल क्रिएट झाली, पण ते महत्त्वाचं आहे. मग फाईलला ओपन करा. फाईलला ओपन करून बघा डेटा कसा शो होतोय. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ओपन करा, VS कोडमध्ये ओपन नका करू. VS कोडमध्ये ओपन केलं तर असं दिसणार. आपल्याला टेबलच्या फॉर्ममध्ये बघायचं आहे ना की डेटा बरोबर एक एक सेलमध्ये प्रेझेंट झालेलं आहे का नाही. सो कसं ओपन करणार, कुठं फाईल क्रिएट झाली ती. माझ्याकडे काय होतं, ओपन करा ना तुम्ही. नाही होते. हे बघा, माझी इथं क्रिएट झालेली फाईल.csv. जिथं तुमची फाईल हँडलिंगची फाईल आहे ना त्याच्यामध्ये बघा ना, हे बघा आलंय बरोबर, नेम, एज, सिटी. लक्षात येतं कसं एक एक डेटा बरोबर फिल झाला जसं तुम्ही फिल केलं होतं. नाही समजत आहे, नाही समजत आहे. अरे ही फाईल हँडलिंगची फाईल कुठे आहे तुझी, .py ची फाईल कोणत्या फोल्डरमध्ये, त्या हां, मग पायथनच्या फोल्डरमध्ये फाईल.csv क्रिएट झाली असेल ना. झाली ना क्रिएट फाईल, काय नाही, नाही झाली. चलो, आता एक नवीन गोष्ट याच्यामध्ये शिकून घ्या. ओपनमध्ये बघा, जेव्हा तुम्ही फाईलला ओपन केलं ना, एक तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल प्रत्येकांच्या याच्यामध्ये प्रत्येक रो नंतर एक ब्लँक रो आलेली ज्याच्यामध्ये काहीच डेटा नाही. त्याला आपण काय करणार आहे, रिमूव्ह करू शकतो. त्याच्यासाठी एक पॅरामीटर आहे न्यू लाईन म्हणून आपल्याकडं. न्यू लाईन इक्वल टू काय सेट करायचं आहे तुम्हाला, एम्प्टी स्ट्रिंग सेट करायची. काय सेट करायची, एम्प्टी स्ट्रिंग म्हणून सेट करायची. परत रन करा. ओके, फाईल प्रेझेंट आहे, फाईलला डिलीट करा.
पहिले CSV फाईलला डिलीट करा आणि मग कोडला रन करा, कारण ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करते ना. लक्षात येतं मी काय म्हणतोय? कारण ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करते. आता परत कोड रन झालं तर पायथन नवीन फाईल क्रिएट नाही करणार ना. आता बघू काय झालेलं आहे. आता डेटा कसा क्रिएट झाला आहे, ओपन करून बघू त्याला. तेव्हा आता तुम्ही बघू शकतात प्रत्येक रो नंतर काय झालेलं आहे, तुमचं जी ब्लँक रो होती ती रिमूव्ह झालेली. चेक करा, तुमच्या पण PC मध्ये चेक करा. काय समजायचं याच्यामध्ये? रायटर फंक्शन आणि राईट रो फंक्शन, बस एवढंच आहे. ठीक आहे ना, नका करू डिलीट, काय फरक पडतो. तसे राईट मोडमध्ये ओपन केलेलं आहे ना, ओव्हरराईट होईल ना कंटेंट. एरर कसं काय येतं? काय एरर येतोय? ती जी CSV फाईल आहे ती जर हां, परमिशन एरर कधी येतो? जेव्हा ती फाईल ओपन असेल. लक्षात येतोय? ती CSV फाईल तुमच्या PC मध्ये कुठंतरी ओपन करून ठेवली असेल, VS कोडमध्ये ओपन असेल किंवा खाली बघा टास्क बारमध्ये तुमच्या तिथं CSV फाईल ओपन असेल, त्याला क्लोज करा आणि मग कोड रन करा. कारण जी फाईल ओपन आहे ती कसं काय ओव्हरराईट होणार? होतंय हो यश, अविनाश? नाही होते का? झालंय ना? चल, अजून फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये, ते पण समजून घ्या. चल, आता परत एकदा मी काय करतोय, ओपन करतोय. हां, परत एकदा ओपन करतोय, पण ह्यावेळेस मी जी फाईल ओपन करतोय ना ती रीड मोडमध्ये ओपन करतोय. आता सेम आहे फाईल आता रीड मोडमध्ये ओपन करतोय, कारण आता डेटा तुम्ही पुट केला ना फाईलमध्ये, म्हणजे फाईल तुम्ही क्रिएट केली राईट मोडच्या मदतीने, त्याच्यामध्ये असा डेटा पण तुम्ही पुट केला ना. आता आपण रीड करू त्या डेटाला. चल, कशा पद्धतीने डेटा रीड होणार आहे? परत काय बनवणार मी? एक व्हेरिएबल बनवणार. CSV नावाचा जो लायब्ररी आहे त्याच्या आतमध्ये आता फंक्शन आहे रीडर फंक्शन. तर VS कोडनी लगेच सजेशन दिलेलं आहे बघा, रीडर फंक्शन. आणि ते रीडर फंक्शनच्या आतमध्ये काय पास करणार? ज्याच्यामध्ये मी ती फाईल ओपन केली, CSV._. सिम्पल, काहीच करायचं नाही तुम्हाला, एवढंच तुम्हाला कन्सेप्ट इथं रन करायचं. आता ज्याच्यामध्ये तुम्ही फाईलला रीड करता, या आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये तुमची फाईल आता काय होती? रीड होतीये. त्याच्यामध्ये आपण एक फॉर लूप चालवतोय. फॉर रो इन काय करतोय आपण? आर करतोय, कोलन लावतोय आणि प्रिंट काय करणार आहे आपण? रो करणार आहे. जेव्हा तुम्ही असं कोड राईट करताय, सो चेक करा, हे बघा सगळं डेटा तुमचा एक सोबत काय झालेला इथं शो झालेला. आणि आता डेटा कशा फॉर्ममध्ये प्रेझेंट झाला? लिस्टच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट झाला. पहिली रो ही पहिली रो होती नेम एज सिटी, ती पहिल्या लिस्टमध्ये आली. सेकंड रो जी पण तुमची होती डेटाची ती सेकंड लिस्ट म्हणून आली. थर्ड डेटा जो होता तो थर्ड लिस्ट म्हणून प्रेझेंट झाला. फोर्थ डेटा फोर्थ लिस्ट, फिफ्थ डेटा फिफ्थ लिस्ट म्हणून तुमच्यासमोर प्रेझेंट. सो तुम्ही फाईलला कसं रीड करणार ते पण समजून घ्या. आता तुम्हाला फक्त डेटा रीड करायचं होतं ना, त्याच्यामध्ये ह्या कॉलम नेमचं काय काम आहे म्हणजे. सो तुम्ही कॉलम नेमला देखील स्किप करू शकता. आता जर का तुम्हाला रोजला स्किप करायचं असेल तर ह्याच्यामध्ये एक फंक्शन आहे नेक्स्ट फंक्शन.
कोणतं फंक्शन आहे आपल्याकडं? नेक्स्ट फंक्शन. जेव्हा तुम्ही नेक्स्ट फंक्शनला कॉल करणार आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही आरला पुट करणार, हा बेसिकली तुमच्यासाठी पहिली रोला स्किप करून टाकणार. फर्स्ट रोला काय करणार? तुमच्यासाठी स्किप करणार. जेव्हा तुम्ही नेक्स्ट आर लिहिणार तर पहिली रो कोणती? तुमची कॉलम नेम आहे, तर ते कॉलम नेम स्किप होणार आणि तुमच्यासमोर जो डेटा प्रेझेंट होईल फक्त एवढंच डेटा लिस्टमध्ये प्रेझेंट असेल. चेक करा परत. ठेवा काय अशा पद्धतीने. आता नेम, एज आणि सिटी नाही आलेले, आता फक्त डेटा आलेले. कशामुळे आलं? कारण आपण इथं नेक्स्ट फंक्शनचं यूज करून पहिली रो स्किप केलेली. TXT फाईल आणि CSV फाईलमध्ये एकच डिफरन्स आहे, लक्ष द्या. टेक्स्ट फाईलमध्ये जेव्हा तुम्ही फाईल ओपन करायची, डायरेक्टली तुम्ही ऑपरेशन्स करायला स्टार्ट करायचे. म्हणजे रीड करायचं असेल तर रीड फंक्शन, राईट करायचं असेल तर असं राईट फंक्शनला तुम्ही राईट करायचे. पण जेव्हा तुम्ही CSV फाईलला ओपन करताय ना, तर सगळ्यात पहिले फाईल फक्त तुमची ओपन होती, इथून तुमची कमांड भेटते. ॲक्च्युअल कमांड कुठून भेटते? रायटर फंक्शनमधून. आणि इथं रीड करण्याची कमांड कुठून भेटली? रीडर फंक्शनमध्ये. लक्ष द्या, इथं तुमची एक स्टेप वाढलेली. तुम्हाला रायटर आणि रीडरमध्ये परत जाऊन काय करायचं? त्या फंक्शनला रायटरमध्ये आणि त्याच फाईलला रीडरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे असं समजा. असं तुम्ही नेक्स्ट फंक्शनचा यूज करून एक एक करून रोला स्किप करू शकता. आता परत एकदा नेक्स्ट फंक्शन जर का मी इथं चालवलं तर आता कोणती रो स्किप होईल? सेकंड रो माझी स्किप होणार. परत एकदा नेक्स्ट चालवलं तर थर्ड रो स्किप होणार. सो असे मल्टिपल रोज तुम्ही एका लाईनमध्ये स्किप करू शकता. समजून घ्या. कन्सेप्ट समजतोय ना? हां, एवढंच आहे तुमच्यासाठी CSV मध्ये डेटाला लोड करण्यासाठी. ॲपेंडचं काय काम आहे? जो डेटा आहे त्याला तसंच ठेवायचं आणि नवीन डेटाला त्याच्यामध्ये राईट करायचं. म्हणजे की जो डेटा राहील, हे जे रोज होते इथपर्यंत, हे रोज काय राहतील तुमचे? होणार ना डिलीट. मोड तर सेमच आहे, मोडचं वर्किंग सेमच. जर का आता फाईल डॉट CSV एक ऑलरेडी इथं आहे, बरोबर. आता मी काय करणार? या कोडला स्किप करतो सगळं, परत फाईलला ओपन करतो राईट मोडमध्ये, काय ते नवीन डेटा टाकतो, एकच रोचा डेटा टाकतो. हा सगळा डेटा तुमचा काय होईल? प्रिव्हियस डेटा डिलीट होईल. किंवा एक अशी CSV फाईल आणा ज्याच्या काहीतरी नवीन CSV फाईल आणा जी ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल, त्याच्यामध्ये काहीतरी फिल करा तुमची मॅन्युअली आणि त्या फाईलला ओपन करून बघा आणि एकच रोला इन्सर्ट करून बघा, सगळं डेटा तुमचं डिलीट होऊन जातं. कारण राईट मोडचं काम तोच आहे. अपेंड मोड काय करणार? हा डेटा तसंच ठेवणार आणि नवीन डेटाला काय करणार? त्याच्या जागेवरती पुट करणार. सॉरी, हा डेटा तसंच राहणार आणि त्याच्या एंडिंगला म्हणजे की नेक्स्ट रोला काय होणार? तुमचा डेटा पुट होणार परत. हां, नाही नाही नाही, तसं काय फंक्शन अपेंड मोड तुमचा अपेंड असणार आहे, बाकी रायटर सेमच आहे. अपेंड आणि राईटचं डिफरन्स एकच आहे. दोघांचं वर्किंग काय आहे? राईट करणंच काम आहे त्यांचं. फक्त दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे. राईट काय सांगतो? प्रिव्हियस डेटाला सगळं डिलीट करू आणि आता नवीन डेटाला ॲड करू. आणि अपेंड काय सांगतो? प्रिव्हियस डेटा तसंच ठेवू, त्याच्यानंतर नवीन डेटाला आपण ॲड करू. सो दोघांचं वर्किंग रायटर आणि राईट रोमध्येच होणार. काय रन होत नाही? कोणता? हा, काय होतंय? कसं काय?
अरे काय करताय तुम्ही, ते जे विथ आहे या विथच्या आतमध्ये काय घेतलंय, कसं काय रन होणार, रन होतोय कोड, ते फाईलला राईट करतोय. हा नवीनच काढलं तुम्ही, राईट मोडच्या आतमध्ये रीड मोड चालवलं तुम्ही. काय म्हणताय, हां रीड लाईन पण त्याच्यामध्ये थांबा एक मिनिट. समजत आहे, याच्यामध्ये रीड लाईनचं हेच नाही, कारण रीड लाईन CSV ला सपोर्टच करत नाही. आता सेम अपेंडचं तुम्ही करून बघा. हां, कारण राईट आणि अपेंडमध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अपेंड मोडमध्ये जेव्हा तुम्ही फाईल ओपन करणार तर आतमध्ये तुमचं वर्किंग हाच राहणार आहे, रायटर आणि राईट रो, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच सांगू शकतो, जसं एक राईट रो आहे तसंच एक राईट रोज आहे, म्हणजे की एकपेक्षा जास्त रोज असतील तर असं तुम्हाला प्रत्येक वेळेस राईट रो करत बसण्याची गरज नाही आहे. काय करा, तुमचं एक डेटा क्रिएट करून घ्या. म्हणजे कसं सांगतोय हे बघा, इथं या ह्याच्याच आतमध्ये काय करायचं आहे, एक व्हेरिएबल बनवायचं. सपोज मी बनवतोय डेटा इक्वल टू, आणि काय करायचं आहे त्याच्या आतमध्ये एक एम्प्टी लिस्ट बनवायची, आणि त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये सब लिस्ट काय करायची, रेडी करायची. सो जेवढे तुमचे डेटा असतील ना रोजमधले ते सगळं डेटा काय करायचं इथं पुट करायचं, लक्षात घ्या. सो आज याच्या आतमध्ये आपण काय करू शकतोय, हा जो तुमचा डेटा होता यालाच काय करणार मी, कॉपी करणार आणि इथं पेस्ट करणार. सो हा झाला तुमचं पहिली रो. सेम तसंच तुम्हाला अजून एक लिस्ट बनवायची, त्याच्या आतमध्ये तुमची दुसरी रो, ही झाली तुमची तिसरी रो. आतमध्ये येणार आणि पेस्ट. सो असं करत करत तुम्ही काय करणार, एका डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये ही तुमची मेन लिस्ट आहे, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये हे काय तुमचं सब लिस्ट आहे. म्हणजे मी इथं काय क्रिएट केले, नेस्टेड लिस्ट क्रिएट केली. लक्षात येतोय, नेस्टेड लिस्ट आहे ही पहिली लिस्ट आहे तुमची, त्याच्या आतमध्ये ही तुमची सब लिस्ट आहे. हा पहिली लिस्ट, दुसरी सब नेस्टेड लिस्ट, तिसरी, चौथी आणि अशी पाचवी. आता काय करणार, या सगळ्या लाईन ऑफ कोडला मी काय करणार, एवढं सगळं काढून टाकणार आहे, कारण एवढं सगळं लिहिण्याची मला गरज नाही, नंबर ऑफ टाईम. सिम्पल W डॉट काय करणार मी, राईट रोज आता वापरणार. आता राईट रो नाही करतोय,
तुमच्या पी सीमध्ये बघा पहिले होतं राईट रो, आता आहे राईट रोज, आणि त्याच्या आतमध्ये फक्त त्या डेटाला पास करणार आणि जेव्हा रन करणार सेम जो डेटा होता तो माझ्या ह्याच्यामध्ये राईट होता. सेम वर्किंग आहे त्याची पण आणि ह्याची. फक्त हे कधी यूज करायचं, कारण ह्याचं यूज नाही केलं तर प्रत्येक वेळेस w.write_row हा लिहिणं कंपल्सरी होऊन जाईल. आणि कशाला लिहित बसताय w.write_row. सो एकदाच राईट रोज लिहा आणि तुमचं वर्किंग चालू आहे. सो ही पण एक पद्धत आहे, म्हणजे अशी मेथड्स आहे, तुम्हाला जी सोपी वाटते वापरा. अपेंडचं करून बघा. समजलंय ना फाईल हँडलिंग आता. सर तेव्हा आपण असं डाटा टाकतो एकदाच तेव्हा राईट रोज म्हणायचं ना फक्त. हां, राईट रोजच म्हणायचं एकदाच. असं किती वेळा w.write_row करत बसावं लागेल. तुम्ही तुमचं आउटपुट देखील, जेवढं पण आउटपुट आहे ना ते सगळं आउटपुट तुम्ही कशामध्ये टाकून देऊ शकतात, फाईल्समध्ये तुम्ही सेव्ह करून देऊ शकता.
हम्म? समजून घ्या. युजरचे इनपुट सुद्धा देखील तुम्ही जे कलेक्ट करताय त्यांना देखील तुम्ही फाईलमध्ये पुट करू शकता. चला एक कोड बनवा. युजर नेम आणि पासवर्ड कलेक्ट करायचं युजरकडून. जेवढ्या वेळेस तुम्ही कोड रन करणार ना तेवढ्या वेळेस युजर तुमचं कोड रन झाल्यावरती तुम्ही इनपुट काय घेणार, ईमेल आय डी आणि पासवर्ड. ते सगळे ईमेल आय डी, पासवर्ड, कॉन्टॅक्ट नंबर घ्या, नावं घ्या, असे बनवा 4 एक फील्ड. फॉर्मचे फील्ड्स कसे असतात तसं फॉर्म क्रिएट करा आणि तो सगळं डेटा फाईलमध्ये जाऊ द्या, CSV फाईलमध्ये. जमत? मी म्हणतोय एक असं कोड बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही युजरकडून इनपुट कलेक्ट करताय. त्या युजरचं नाव, त्या युजरचं मोबाईल नंबर, ईमेल आय डी, पासवर्ड घ्यायचे पासवर्ड घ्या किंवा अजून एक कोणती तरी फील्ड घ्या. समजतंय? म्हणजे की त्याचे पर्सनल डिटेल्स आपण कलेक्ट करतोय. जसं मी रनचं बटन दाबणार मला तुम्ही माझे डिटेल्स विचारणार, एंटर युअर नेम, मी नाव टाकणार. मोबाईल नंबर विचारलं मी मोबाईल नंबर टाकणार. मला तुम्ही ईमेल आय डी विचारली मी ईमेल आय डी टाकणार. अजून 2-3 पर्सनल डिटेल्स प्रत्येकाने आपल्या मनाने घ्या, काही पण 5-6. आणि असं सगळं डेटा CSV फाईलमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे सपोज माझी CSV फाईल आहे, ही कशी आमची फाईल आहे तेव्हा याच्यामध्ये काय कॉन्टॅक्ट नंबर आहे, कोर्स आहे, डेट आहे, असं फील्ड्स आहे. सो असे मी पण माझ्या CSV फाईलमध्ये अशी फील्ड्स बनवणार. आणि जेव्हा जितक्या वेळेस मी माझा प्रोग्राम रन करणार तितक्या वेळेस काय होणार, नवीन नवीन इनपुट मी देत जाणार आणि ते सगळं नवीन इनपुट CSV फाईलमध्ये आला पाहिजे. सपोज मी 10 वेळेस तुमचा कोड रन केला, 10 वेळेस तुमचा कोड रन केला, मी काय करणार 10 वेळेस नवीन नवीन एंट्री फिल करणार. माझ्याकडे आहे 10 डेटा आहे, 10 वेगवेगळे नाव आहे, 10 वेगवेगळे मोबाईल नंबर आहे, ईमेल आय डी आहे. आणि मी तुम्हाला काय करणार त्याला सांगणार की मला त्या CSV फाईलमध्ये डेटा माझा कलेक्ट झाला पाहिजे सगळं. फाईल हँडलिंगचं यूज तरी समजून घ्या. महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. इनपुट असो तुमचं आउटपुट असो कॅल्क्युलेटेड, काय पाहिजे तो डेटा आपण त्या फाईल्समध्ये सेंड करू शकतो, सेव्ह करू शकतो.